Good morning and welcome to the session Mutual Fund Management. In this lecture, we will discuss about organizational structure of a mutual fund in US. In organizational structure, some of the components such as directors or trustee, shareholders, investment advisors, transfer agents and custodian, principal underwriters, we will discuss all about here in this lecture. Organizational structure of mutual fund in US. Mutual fund is organized either as a company or a business trust. A mutual fund in US is typically externally managed. लक्षात घ्या US मध्ये म्युच्युअल फंड जे आहे तर ते एकतर कंपनी किंवा बिझनेस ट्रस्ट म्हणून तयार केलं जातं आणि टिपिकली एक्सटर्नली मॅनेज आणि हे जे ट्रस्ट आहे किंवा बिझनेस ट्रस्ट असेल किंवा कंपनी असेल त्याचं मॅनेजमेंट बाहेरून केलं जातं एक्सटर्नली मॅनेज इट इज नॉट ऑपरेटिंग कंपनी विथ एम्प्लॉईज इन ट्रॅडिशनल मॅनर. लक्षात घ्या आपण बिझनेस म्हटलं किंवा कंपनी म्हटली की काय म्हणतो की एम्प्लॉईज कामगार आहेत एम्प्लॉयर आहे पण हे जे म्युच्युअल फंड आहे ते ट्रॅडिशनल मॅनर पद्धतीने म्हणजे ट्रॅडिशनल पद्धतीनुसार एम्प्लॉयर एम्प्लॉई असं काही ही एखादी कंपनी नसते. Instead, funds assemble services from third parties to carry out business activities. जशी एखादी कंपनी चालवली जाते तसंच हे म्युच्युअल फंड पण चालवलं जातं पण याच्या ऍक्टिव्हिटीज कॅरी आउट करण्यासाठी फंड काय करतं थर्ड पार्टीच्या सर्व्हिसेस घेतं. आता ह्या थर्ड पार्टी सर्व्हिसेस कशा असतात दॅट इज इन्व्हेस्टिंग फंड्स इन सिक्युरिटीज. म्हणजे कशासाठी यांना थर्ड पार्टीच्या सर्व्हिसेस लागतात तर म्युच्युअल फंड मुळातच जनरल पब्लिक कडनं फंड गोळा करतो आणि हा फंड सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्युच्युअल फंड कंपनी थर्ड पार्टीची सर्व्हिस घेते. Following diagram depict the structure of mutual fund in US. First of all, shareholders. They takes third party services. These third party are board of directors, then investment advisor, custodian, independent public accountant, transfer agent, and principal underwriters. In this slide, we will discuss about directors or trustee of mutual fund. These are board of directors or trustees. Directors or trustee of a mutual fund, as in case of other type of companies, have onerous responsibility for the management of funds business affairs. लक्षात घ्या म्युच्युअल फंडचं बिझनेस अफेअर्स मॅनेज करण्यासाठी डायरेक्टर्स किंवा ट्रस्टी यांची अपॉइंटमेंट केली जाते. ते रिस्पॉन्सिबल असतात ते रिस्पॉन्सिबल असतात फॉर मॅनेजमेंट ऑफ फंड्स बिझनेस अफेअर्स. When established as a corporation, mutual fund is governed by board of directors. लक्षात घ्या म्युच्युअल फंड एक कंपनी म्हणून स्थापन केली असेल तर त्याचं गव्हर्नमेंट कोण करतं त्याचं नियोजन कोण करतं तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. While mutual fund established as a business trust is a governed by board of trustee. USA मध्ये म्युच्युअल फंड हे ट्रस्ट म्हणून पण आहे किंवा कंपनी म्हणून पण आहे. जर कंपनी असेल तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स गव्हर्न करतात, ट्रस्ट असेल तर ट्रस्टी बोर्ड ऑफ ट्रस्टीज त्याचं गव्हर्नमेंट करतात किंवा मॅनेजमेंट करतात. ड्युटीज ऑफ डायरेक्टर्स अँड ट्रस्टी आर इसेन्शियली आयडेंटिकल. या दोघांची ड्युटी ज्या असतात त्या सेम असतात. अंडर स्टेट लॉ डायरेक्टर मस्ट परफॉर्म their responsibilities with the care expected of prudent person. लक्षात घ्या स्टेट लॉ नुसार डायरेक्टर मस्ट परफॉर्म रिस्पॉन्सिबिलिटीज विथ केअर
एक्सपेक्टेड टू प्रुडंट पर्सन, म्हणजे एखाद्या धोरणी माणूस काळजीपूर्वक कशा रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करेल तशा पद्धतीच्या रिस्पॉन्सिबिलिटी डायरेक्टर्सने पूर्ण करणं आवश्यक असतं. They must exercise care that responsibly prudent person would take with his or her own business. म्हणजे लक्षात घ्या, एखादा धोरणी माणूस स्वतःचा व्यवसाय चालवत असताना कशा प्रकारे काळजी घेईल, कशा प्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करेल, त्या पद्धतीने या डायरेक्टर्सने त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करणं आवश्यक असतं. They are expected to exercise sound business judgment, establish procedures, and perform oversight and review functions, including evaluating the performance of investment advisor, principal underwriter, and other parties that perform services for the fund. बघा इथे काय म्हटलंय, दे आर एक्सपेक्टेड टू एक्झरसाइज साऊंड बिझनेस जजमेंट, म्हणजे त्यांच्याकडे साऊंड बिझनेस जजमेंट असायला हवं. एस्टॅब्लिश प्रोसिजर्स अँड परफॉर्म ओव्हरसाईट अँड रिव्ह्यू द फंक्शन्स. प्रोसिजर म्हणजे व्यवसायाच्या प्रोसिजर्स त्यांनी एस्टॅब्लिश केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर दूरदृष्टी असायला हवी. रिव्ह्यू फंक्शन्स, कोणती कार्य करायची आहेत. इन्क्लुडिंग इव्हॅल्युएटिंग परफॉर्मन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर जे आहेत तर त्यांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करणं. प्रिन्सिपल अंडररायटर्स अँड अदर पार्टीज दॅट फॉर्म सर्व्हिसेस फॉर द फंड, म्हणजे फंडला सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या जे आहेत, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहेत, प्रिन्सिपल अंडररायटर्स आहेत, कस्टोडियन असतील, तर त्यांच्या परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन करण्याची जबाबदारी या ट्रस्टी किंवा डायरेक्टर्सवर असते. डायरेक्टर्स ऑल्सो ओव अ ड्युटी ऑफ अनडिवाइड लॉयल्टी टू द फंड. लक्षात घ्या की त्यांनी फंडशी अतिशय प्रामाणिक असणं आवश्यक आहे, किंवा दे मस्ट बी लॉयल टू द फंड. म्युच्युअल फंड are only companies in USA required by law to include independent directors. म्हणजे USA मधली ही एकमेव कंपनी अशी आहे की जिथे कायद्यानुसार इंडिपेंडंट डायरेक्टर, स्वतंत्र डायरेक्टर्स असणं आवश्यक आहे. Individuals who don't have relationship with funds advisor, underwriters, so that they can provide an independent check on funds operation. लक्षात घ्या, हे जे डायरेक्टर्स आहेत त्यांचं फंड ॲडवायझर किंवा अंडररायटर्स यांच्याशी कोणतंही महत्त्वाचं रिलेशनशिप असता नये, जेणेकरून ते स्वतंत्ररित्या योग्य रीतीने फंड्सच्या ऑपरेशनवर चेक ठेवू शकतात. इंडिपेंडंट फंड डायरेक्टर सर्व्स ॲज अ वॉचडॉग फॉर शेअरहोल्डर्स इंटरेस्ट. लक्षात घ्या, हे डायरेक्टर्स किंवा ट्रस्टी सर्व्स ॲज अ वॉचडॉग, म्हणजे जसं आपण घराचं रक्षण करण्यासाठी कुत्रा ठेवलेला असतो आणि तो कोणीही आलं तरी त्याचे कान लगेच टवकारले जातात, त्याच पद्धतीने हे जे डायरेक्टर्स आहेत त्यांनी शेअर होल्डर्सच्या इंटरेस्टचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी वॉचडॉग सारखं काम करणं आवश्यक आहे, किंवा इट इज कंपल्सरी. इन 1940 ऍक्ट and Security Exchange Commission rule give independent directors of mutual funds special responsibilities with respect to large number of matters, including initial approval, periodic renewal of investment advisory and distribution contract. लक्षात घ्या, 1940च्या कायद्यानुसार आणि सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनच्या नियमानुसार हे जे स्वतंत्र डायरेक्टर आहेत म्युच्युअल फंडचे, त्यांना स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली असते. कशाच्या संदर्भात? द लार्ज नंबर ऑफ मॅटर्स इन्क्लूड, मोठे जी मॅटर्स आहेत जसं की इनिशियल अप्रुव्हल, सुरुवातीचं अप्रुव्हल देणं, पिरियॉडिक रिन्युअल ऑफ इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी, म्हणजे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी आहे त्यांचं रिन्यू करणं, म्हणजे एकतर त्यांना पुन्हा नेमणूक करणं किंवा नवीन नेमणूक करणं. डिस्ट्रीब्युशन कॉन्ट्रॅक्ट,
याच्या संदर्भातल्या स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज या डायरेक्टरना दिलेल्या असतात. Specifically, the 1940 Act requires these contracts to be renewed annually after first 2 years of the following initial approval. 1940च्या कायद्यानुसार ही जी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ती दरवर्षी दर 2 वर्ष पहिल्या 2 वर्षी अपॉइंटमेंट केल्यानंतर 2 वर्ष झाल्यावर दरवर्षी रिन्यू करणं आवश्यक आहे. Both initially and when renew, contract must be approved by majority of fund independent directors. लक्षात घ्या, हे जे ऍडवायझर्स आहेत तर ज्यांचं रिन्युएशन केल्यानंतर ह्याचे फंडचे जे डायरेक्टर आहेत त्यांचं मेजॉरिटी ऑफ डायरेक्टर्सचं अप्रुव्हल त्यासाठी लागतं. During the annual renewal process, director typically request and review detailed information about advisory and underwriting organizations and quality of services they provide to the fund. बघा काय म्हटलं त्यांनी, ड्युरिंग द annual renewal process, director typically request and review detailed information about the advisors. म्हणजे हे जे annual renewal process मध्ये डायरेक्टर्स त्यांनी रिक्वेस्ट अँड रिव्ह्यू डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी माहिती घेतली पाहिजे आणि त्याचा रिव्ह्यू केला पाहिजे. कशाविषयीची माहिती? ॲडवायझरी अँड अंडररायटर्स ऑर्गनायझेशन्स यांच्या संदर्भातली माहिती घेणं, त्याचा रिव्ह्यू घेणं अँड द क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस दे प्रोव्हाइड टू द फंड आणि कोणत्या प्रकारच्या क्वालिटी ते फंडला प्रोव्हाइड करतायत याचं माहिती गोळा करणं, त्याचा रिव्ह्यू घेणं ही डायरेक्टर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. Now we will discuss about shareholders of mutual fund. Shareholders, like equity shareholders of other company, mutual fund shareholders have certain voting rights. These voting rights are defined by law of the state in which the fund was formed, by fund's own charter and bylaws, and by the 1940 Act. लक्षात घ्या, इक्विटी शेअर होल्डर्सना जसं इतर कंपन्यांमध्ये वोटिंग राईट्स असतात, सेम वे म्युच्युअल फंडच्या शेअर होल्डर्सना सुद्धा वोटिंग राईट्स असतात. आणि हे राईट्स, त्यांचे जे वोटिंग राईट्स आहेत, आर डिफाईन्ड बाय लॉ ऑफ द स्टेट in which fund was formed, by the fund's own character and bylaws. बघा 1940 चा ऍक्ट स्टेट लॉ आणि फंडचे स्वतःचे कॅरेक्टर आणि बायलॉज मध्ये ह्या वोटिंग राईट्सच्या संदर्भात म्हणजे वोटिंग राईट्स कसे असावेत हे दिलेलं आहे. While most mutual funds no longer have annual shareholders meeting, there are situations in which state law Investment Company Act 1940 requires fund to call special meeting. बऱ्याचशा म्युच्युअल फंडचे शेअर होल्डर्सची अॅन्युअल जनरल मीटिंग होत नाही. मग अशा वेळेला इन्व्हेस्टमेंट कंपनी ऍक्ट 1940 नुसार आणि स्टेट लॉच्या अंडर स्पेशल मीटिंग त्यांची बोलवली जाते. फॉर एक्झाम्पल, द 1940 ऍक्ट रिक्वायर्स दॅट डायरेक्टर बी इलेक्टेड बाय शेअर होल्डर्स ॲट मीटिंग कॉल्ड फॉर द पर्पज. लक्षात घ्या की शेअर होल्डर्सनी डायरेक्टर्सचं सिलेक्शन करायचं असतं आणि त्यासाठी मीटिंग बोलवली जाते विथ अ लिमिटेड एक्सपेक्टेशन ऑफ फिलिंग वेकन्सीज. म्हणजे डायरेक्टर्सच्या वेकन्सीज फिल करण्यासाठी ही मीटिंग बोलवली जाते. चेंजेस इन टर्म्स ऑफ फंड्स इन्व्हेस्टमेंट, advisory contract must be approved by shareholders vote. लक्षात घ्या, चेंजेस इन टर्म्स ऑफ फंड्स इन्व्हेस्टमेंट, फंड्स इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातल्या चेंजेस असतील, ॲडवायझरी कॉन्ट्रॅक्ट असेल तर ते शेअर होल्डर्सच्या वोटनुसार त्याचं म्हणजे शेअर होल्डर्स वोटिंग करून त्याला अप्रुव्हल देतात.
and fund that wish to change investment objectives or policies deemed fundamental must be obtained by shareholders. लक्षात घ्या, फंड्सचे जर इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह चेंज करायचे असतील किंवा पॉलिसीज चेंज करायचे असतील किंवा फंडामेंटल चेंज करायचे असतील तर त्याच्यासाठी शेअर होल्डर्सचं अप्रुव्हल लागतं. अंडर ऍक्ट 1940 all shareholders issued by mutual fund must voting stock and have equal voting rights. लक्षात घ्या की 1940च्या कायद्यानुसार शेअर्स इश्यूड बाय म्युच्युअल फंड मस्ट बी, म्हणजे म्युच्युअल फंड जे शेअर्स इश्यू करते त्याला वोटिंग स्टॉक असणं आवश्यक आहे आणि इक्वल वोटिंग राईट्स असणं आवश्यक आहे. इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर. Investment advisor is responsible for selecting portfolio investment in accordance with objective and policies set forth in funds prospect. लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर जे असतात हे पोर्टफोलिओ सिलेक्शन साठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यांनी पोर्टफोलिओचं सिलेक्शन कशा प्रकारे करायचं असतं तर अकॉर्डिंग टू ऑब्जेक्टिव्ह अँड पॉलिसीज सेट फोर्थ इन फंड्स प्रॉस्पेक्टस. फंडच्या प्रॉस्पेक्टस मध्ये माहिती पत्रकात जे ऑब्जेक्टिव्ह असतात पॉलिसीचे त्यानुसार त्यांनी पोर्टफोलिओ सिलेक्ट करायचा असतो. इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आल्सो प्लेस पोर्टफोलिओ ऑर्डर्स इन विथ broker dealers and responsible for obtaining best overall execution of those order. लक्षात घ्या, या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्सने पोर्टफोलिओची जी ऑर्डर आहे ती ब्रोकर किंवा डीलर कडे द्यायची असते आणि आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑब्टेनिंग बेस्ट ओव्हरऑल एक्झिक्युशन ऑफ दिस ऑर्डर. ही जी ऑर्डर आहे ती चांगल्या प्रकारे त्याचं एक्झिक्युशन व्हावं याची जबाबदारी या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्सची असते. द इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्स परफॉर्म these सर्व्हिसेस pursuant टू रिटर्न कॉन्ट्रॅक्ट विथ द फंड. इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर जे आहेत यांचं एक कॉन्ट्रॅक्ट असतं फंड मध्ये आणि हे कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारचं असतं तर फंडचा जो पैसा आहे तो बेस्ट मॅनर मध्ये ते इन्व्हेस्ट करून देतील आणि त्या संदर्भातलं कॉन्ट्रॅक्ट असतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी नेहमी त्यांना फॉलो करावं लागतं आणि मग फंडच्या ज्या ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा त्याच्या ज्या पॉलिसी आहेत त्यानुसार बेस्ट पोर्टफोलिओ कोणता आहे त्याचं सिलेक्शन करून त्या फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी ते ब्रोकर किंवा डीलर्सना ऑर्डर देतात. मोस्ट ऍडवायझरी कॉन्ट्रॅक्ट प्रोव्हाइड्स for the advisor to receive annual fees based on percentage of funds average net asset during year. लक्षात घ्या, बरेचसे ऍडवायझरी कॉन्ट्रॅक्ट्स जे आहेत जे ऍडवाइस प्रोव्हाइड करतात त्यांना ऍडवाइसच्या बदल्यात अॅन्युअल फी मिळते आणि ही अॅन्युअल फी बेस्ड ऑन पर्सेंटेज ऑफ फंड्स ऍव्हरेज नेट ऍसेट, फंडच्या ऍव्हरेज नेट ऍसेटच्या काही पर्सेंटेज असते. A few contracts provides for performance-based fees subject to fairness requirements specified by the Advisor Act. लक्षात घ्या, काही जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट्स नुसार या ऍडवायझर्सना त्यांच्या परफॉर्म बेस्ड फीज मिळते. म्हणजे त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट खरोखरच चांगल्या प्रकारे असेल तर त्यांना अधिक फी मिळते, परफॉर्मन्स चांगला नसेल तर फी मिळत नाही. अशा पद्धतीने त्यांचं रेम्युनरेशन ठरलेलं असतं आणि सब्जेक्ट टू फेअरनेस रिक्वायरमेंट स्पेसिफाईड बाय ऍडवायझर ऍक्ट, म्हणजे ऍडवायझर ऍक्ट नुसार ही फी ठरत असते. इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर ऑफन प्रोव्हाइड फंड विथ अदर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. म्हणजे इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर जे आहेत हे इतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस सुद्धा प्रोव्हाइड करतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस इन्क्लूड ओव्हरसीइंग द परफॉर्मन्स ऑफ अदर कंपनीज. म्हणजे या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये इतर कंपन्यांचा परफॉर्मन्स पाहणं, दॅट प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू द
फंड, इतर ज्या कंपन्या आहेत फंडला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांचा परफॉर्मन्स पाहणं, ॲज वेल ॲज ॲश्युरिंग द फंड्स ऑपरेशन कॉम्प्लाय विथ ॲप्लिकेबल फेडरल रिक्वायरमेंट, म्हणजे नियमानुसार फंड्सचं सगळं काम चाललंय की नाही हे पाहणं. फंड्स ॲडमिनिस्ट्रेटर टिपिकली पे फॉर ऑफिस स्पेस, equipment personnel, facilities, providing general accounting services, maintaining compliance procedures and internal control. A fund may hire at art affiliated third party to provide these administrative services. लक्षात घ्या, या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी फंड थर्ड पार्टीला सुद्धा अपॉइंट करू शकतात. Now we will discuss in detail about transfer agent. Fund transfer agent maintain record of shareholders account which reflect daily investors purchase, redemptions and account balance. लक्षात घ्या, ट्रान्सफर एजंट जे आहेत ते शेअर होल्डर्सचं अकाउंट मेंटेन करण्याचं काम करतात. म्हणजे रोजच्या रोज त्यांनी किती इन्व्हेस्टर्सने शेअर्स खरेदी केले, त्याच्यानंतर रिडेम्पशन किती झालं, त्यांचा अकाउंट बॅलन्स करण्याचं काम हे ट्रान्सफर एजंट करतात. ट्रान्सफर एजंट typically serves as a dividend disbursing agent and their duties involve calculating dividend, authorizing payment by custodian and maintaining dividend payment record. लक्षात घ्या, ट्रान्सफर एजंटना डिस्बर्सिंग डिव्हिडंड एजंट असं म्हणतात, कारण जो काही जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या इन्व्हेस्टमेंट मधनं आलेला जो डिव्हिडंड आहे तो सगळ्या शेअर होल्डर्सना वाटून देण्याची ड्युटी ट्रान्सफर एजंटना करावी लागते. आणि त्याचबरोबर इतर काही ड्युटी सच ॲज कॅल्क्युलेटिंग डिव्हिडंड, ऑथोरायझिंग पेमेंट बाय द कस्टोडियन अँड मेंटेनिंग डिव्हिडंड पेमेंट ह्या सुद्धा ड्युटी ट्रान्सफर एजंटना कराव्या लागतात. They prepare and mail to the shareholders periodic account statement. एक ठराविक कालावधीनंतर शेअर होल्डर्सचं अकाउंट प्रिपेअर करणं आणि ते त्यांना मेल करण्याचं काम सुद्धा ट्रान्सफर एजंट करतात. फेडरल इन्कम टॅक्स इन्फॉर्मेशन and other shareholder notices also prepare and send by transfer agent. लक्षात घ्या, फेडरल इन्कम टॅक्स इन्फॉर्मेशन म्हणजे फेडरल म्हणजे USA मधली इन्कम टॅक्स इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं आणि शेअर होल्डर्सना नोटीस देण्याचं काम सुद्धा ट्रान्सफर एजंट करतात. In many cases, transfer agent also prepare and mail on behalf of fund and its principal underwriter statement confirming transactions and reflecting share balances. बऱ्याचदा ट्रान्सफर एजंट जे आहेत ते मेल तयार करण्याचं आणि सेंड करण्याचं काम करतात, पण कोणाच्या वतीने तर फंडच्या वतीने किंवा प्रिन्सिपल अंडररायटर्स च्या वतीने, आणि स्टेटमेंट ऑफ कन्फर्मिंग ट्रान्झॅक्शन्स अँड रिफ्लेक्टिंग शेअर बॅलन्स, कन्फर्मिंग ट्रान्झॅक्शन्स आणि शेअर बॅलन्स रिफ्लेक्ट करणारं स्टेटमेंट सुद्धा तयार करण्याचं काम हे ट्रान्सफर एजंट करतात. इन ॲडिशन, ट्रान्सफर एजंट मेंटेन कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंट. ट्रान्सफर एजंट जे आहेत ते कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंट सुद्धा मेंटेन करण्याचं काम करतात. That respond to the telephone, mail inquiries concerning status of shareholders account. म्हणजे टेलिफोनने ला उत्तर देणं, मेल इन्क्वायरी जी आहे त्याला रिस्पॉन्स देणं, आणि तसंच शेअर होल्डर्स अकाउंट जे आहे, शेअर होल्डर्सचं जे अकाउंट आहे त्याचं स्टेटस काय आहे त्या संदर्भातली माहिती देण्याचं काम सुद्धा ट्रान्सफर एजंट करत असतात. The next one is custodian. Investment Company Act 1940 requires mutual fund to keep their portfolio securities in custody of qualified bank or otherwise. लक्षात घ्या, अमेरिकेतल्या इन्व्हेस्टमेंट कंपनी ऍक्ट 1940 नुसार म्युच्युअल फंड मस्ट कीप देअर पोर्टफोलिओ सिक्युरिटीज इन कस्टोडी. म्हणजे ह्या पोर्टफोलिओ सिक्युरिटीज ज्या आहेत त्या
कस्टोडीमध्ये ठेवणं आवश्यक आहे. आणि हे कस्टोडी कोणाच्या कस्टोडीमध्ये? क्वालिफाईड बँक और अदरवाईज एखाद्या क्वालिफाईड बँक कस्टोडियनकडे या सिक्युरिटीज ठेवणं बंधनकारक आहे. नियरली ऑल फंड्स use bank custodian. The standard mutual fund bank custody agreement is far more elaborate and specific than typical bank custody agreement of other clients. लक्षात घ्या, ऑल म्युच्युअल फंड ज्या आहेत दे यूज बँक कस्टोडियन. बँकेला कस्टोडियन म्हणून वापर करतात. स्टँडर्ड म्युच्युअल फंड बँक कस्टोडी ॲग्रीमेंट इज फार, म्हणजे स्टँडर्ड म्युच्युअल फंड बँक कस्टोडी ॲग्रीमेंट हे आहे इज फार मोर इलॅबरेट अँड स्पेसिफिक, हे अतिशय स्पेसिफिक असतं दॅन टिपिकल बँक कस्टोडी ॲग्रीमेंट फॉर द क्लायंट. म्हणजे एखादा क्लायंट आहे आणि त्याने आपल्या बँकेशी कस्टोडियन ॲग्रीमेंट केलं आणि आपल्या सिक्युरिटीज बँकेकडे ठेवल्या, तर त्याचं ॲग्रीमेंट आणि म्युच्युअल फंड कंपन्यांचं ॲग्रीमेंट जे आहे हे खूप वेगळं आहे. त्या म्युच्युअल फंड कंपन्यांचं ॲग्रीमेंट हे अतिशय स्पेसिफिक असतं. The Security Exchange Commission requires mutual fund custodian to protect fund by segregating their portfolio securities from rest of the bank asset. लक्षात घ्या, सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन जे आहे अमेरिकेचं, दे रिक्वायर्स म्युच्युअल फंड कस्टोडियन. त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार म्युच्युअल फंड कस्टोडियन जे आहेत त्यांनी फंडचं प्रोटेक्शन केलं पाहिजे बाय सेग्रेगेटिंग पोर्टफोलिओ सिक्युरिटीज. म्हणजे पोर्टफोलिओ सिक्युरिटीज वेगवेगळ्या करून त्याचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी कस्टोडियनची आहे. म्हणजे बँका इतर किंवा बँकांचे इतर जे ॲसेट आहेत त्याला कस्टोडी देतात, त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारची कस्टोडियन सर्व्हिसेस या म्युच्युअल फंड कंपनीला दिल्या पाहिजे, अशी रिक्वायरमेंट सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन ऑफ अमेरिकेची आहे. द फंड कस्टोडियन रेफर्स टू डिलिव्हरी कॅश और सिक्युरिटीज एक्सेप्ट फॉर स्पेसिफाईड टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन्स. बघा, फंड कस्टोडियन रेफ्युजेस टू डिलिव्हरी कॅश, ते कॅश देत नाहीत, और सिक्युरिटीज सुद्धा डिलिव्हर करण्याची जबाबदारी घेत नाही, एक्सेप्ट, त्याला अपवाद आहे, स्पेसिफाईड टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन अपॉन रिसिप्ट ऑफ प्रॉपर इन्स्ट्रक्शन फ्रॉम ऑफिसेस ऑफ द फंड. लक्षात घ्या, एखाद्या फंडच्या ऑफिसमधनं प्रॉपर इन्स्ट्रक्शन आली की ट्रान्झॅक्शनच्या संदर्भात, तरच सिक्युरिटी किंवा कॅश डिलिव्हर करण्याचं काम हे कस्टोडियन करतात, अन्यथा नाही. Last one is principal underwriters. Most mutual funds continuously offer new shares to public at price based on current value of the fund net asset plus sale charges. लक्षात घ्या, मोस्ट म्युच्युअल फंड, अनेक जे म्युच्युअल फंड कंपनीज आहेत त्या कंटिन्युअसली न्यू शेअर्स किंवा नवीन युनिट, म्युच्युअल फंडचे शेअर्स आहेत त्यांना युनिट्स असं म्हणतात, तर ते युनिट्स लोकांना ऑफर करत असतात ॲट अ प्राइस बेस्ड ऑन करंट व्हॅल्यू. आणि ह्या ज्या युनिटची किंमत असते ती करंट व्हॅल्यू ऑफ फंड नेट ॲसेट, फंडची करंट नेट ॲसेट व्हॅल्यू जी आहे प्लस सेल्स चार्जेस एकत्र करून ते शेअर्स लोकांना विकत असतात. म्युच्युअल फंड युजली डिस्ट्रीब्यूट देअर शेअर्स थ्रू प्रिन्सिपल अंडररायटर. लक्षात घ्या, म्युच्युअल फंड कंपनी स्वतः शेअर्स डिस्ट्रीब्यूट करायला जात नाही, तर ती त्यांचे शेअर्स प्रिन्सिपल अंडररायटरच्या माध्यमातून विकतात. These principal underwriters are regulated as a broker dealer. लक्षात घ्या, हे प्रिन्सिपल अंडररायटर ब्रोकर किंवा डीलर सारखे असतात, त्यांना त्या प्रकारची नियमावली लागू होते अँड आर सब्जेक्ट टू नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर. नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटी डीलर्स
नुसार त्यांचं रेग्युलेशन होतं. रूल्स रिगार्डिंग म्युच्युअल फंड सेल्फ प्रॅक्टिसेस. लक्षात घ्या, म्युच्युअल फंड सेल्फ प्रॅक्टिसेसला नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्सचे नियम लागू होतात. It is important to emphasize that each mutual fund, whether it is stand by itself or belong to family, is separate company. बघा, it is important to emphasize that each mutual fund, whether it stands by itself or belong to the family, is separate company. प्रत्येक म्युच्युअल फंड ही त्याच फॅमिलीची जरी असली तरी ती एक सेपरेट कंपनी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण USA मधलं म्युच्युअल फंड ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं ते पाहिलंय. USA मध्ये म्युच्युअल फंड ही कंपनी किंवा ट्रस्ट म्हणून काम करते. जर कंपनी असेल तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणतात आणि ट्रस्ट असेल तर त्यांना ट्रस्टी म्हणतात. हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा ट्रस्टी जे आहेत ते थर्ड पर्सन असतात. त्यांची अपॉइंटमेंट शेअर होल्डर्स करतात. रेग्युलर ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे शेअर होल्डर्स जे आहेत त्या शेअर होल्डर्सना जसे वोटिंग राईट्स असतात सेम प्रकारचे वोटिंग राईट्स म्युच्युअल फंडच्या शेअर होल्डर्सना असतात. आणि हे शेअर होल्डर्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची अपॉइंटमेंट करतात. आता हे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत हे थर्ड पर्सन आहेत आणि हे जे आहेत तर ते जसं कंपनीची केअर घेतात, म्हणजे कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कंपनीची काळजी घेतात स्वतःची कंपनी असल्यासारखी, सेम वे त्यांनी काळजी घेणं अपेक्षित असतं. पण कंपन्यांमध्ये जर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं डायरेक्ट रिलेशन समजा इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरशी किंवा कस्टोडियनशी असलं तर चालतं, पण इथे मात्र चालत नाही. इथे ही थर्ड पार्टीच असावी लागते. आणि हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर, कस्टोडियन किंवा ट्रान्सफर एजंट, अंडर रायटर्स कशा प्रकारे काम करतात यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करतात. शेअर होल्डर्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की शेअर होल्डर्सना वोटिंग राईट असतो आणि हा वोटिंग राईट बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अपॉइंट करण्यासाठी किंवा एखाद्या म्युच्युअल फंडची स्कीम आहे तर ती स्कीम चेंज करायची असेल किंवा दुसरं म्हणजे म्युच्युअल फंडच्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या प्रॉस्पेक्टस मध्ये दिलेल्या माहितीनुसार इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत की नाही, इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर योग्य प्रकारे काम करता आहेत की नाही, इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्स जे आहेत त्यांची अपॉइंटमेंट झाल्यानंतर 2 वर्षांनी त्यांना रिन्यू करावं लागतं. त्या रिन्यूच्या संदर्भात सुद्धा वोटिंग राईट्स हे शेअर होल्डर्सचे असतात. इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर जे आहेत हे जो फंड गोळा केलेला आहे तो कुठे इन्व्हेस्ट करायचा त्या संदर्भात सल्ले देण्याचं काम हे करतात. म्हणजे हा जो पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात सल्ले देण्याचं काम करतात आणि कुठे इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे जी काही ते पोर्टफोलिओ तयार करतात त्या पोर्टफोलिओनुसार शेअर ब्रोकर जे आहेत किंवा डीलर्स आहेत त्यांना ते ऑर्डर देतात आणि ती ऑर्डर योग्य प्रकारे त्याचं एक्झिक्युशन होतं की नाही ते पाहतात. हे इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्स फंड्ससाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस सुद्धा प्रोव्हाइड करतात. जसं की कंपनीचा परफॉर्मन्स कशा प्रकारे चाललाय, त्याचबरोबर फंड ऑपरेशन व्यवस्थित प्रकारे नियमानुसार चाललंय ना, फेडरलच्या रिक्वायरमेंट नुसार फंडचं ऍडमिनिस्ट्रेशन चालू आहे की नाही हे पाहण्याचं काम करतात. आणि हे जे फंड ऍडमिनिस्ट्रेटर जे असतात they typically pay for office space, equipment, personnel, and facilities, provide general accounting services, maintain compliance procedures, and internal control या सगळ्या संदर्भातल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर करतात. जर इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर कडनं ह्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस नको असतील तर फंड मे हायर आर्ट affiliated थर्ड पार्टी टू प्रोव्हाइड these ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. याचा अर्थ जर या सर्व्हिसेस नको असतील इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर कडनं तर फंड थर्ड पार्टी कडनं या सर्व्हिसेस घेऊ शकतो.
ट्रान्सफर एजंट जे आहेत ते शेअर होल्डर्सचं अकाउंट मेंटेन करण्याचं काम करतं. म्हणजे शेअर होल्डर्सने किती शेअर्स खरेदी केले, किती विकले, त्यांना किती डिव्हिडंड मिळाला, किंवा इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरने जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंट मधनं जमा झालेला जो डिव्हिडंड आहे तो डिव्हिडंड सगळ्यांना वाटून देण्याची जबाबदारी ही ट्रान्सफर एजंटकडे असते. तसंच पिरियॉडिक अकाउंट स्टेटमेंट ते करतात आणि शेअर होल्डर्स जे आहेत त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात त्यांची नेट ॲसेट व्हॅल्यू किती या संदर्भातलं माहिती म्हणजे स्टेटमेंट तयार करणं, मेल करण्याचं काम हे करतात. तसंच फेडरल इन्कम टॅक्सच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन वेळोवेळी शेअर होल्डर्सना देण्याचं काम हे करतात. कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंट सुद्धा मेंटेन करतात किंवा टेलिफोनला रिस्पॉन्ड देणं, मेल इन्क्वायरीजना उत्तरं देणं, शेअर होल्डर्सचं अकाउंट स्टेटस कसं आहे त्या संदर्भात त्यांना माहिती देणं, ही सगळी कामं हे ट्रान्सफर एजंट करत असतात. कस्टोडियन या ज्या सिक्युरिटीज आपण खरेदी करतो किंवा फंड कंपनी जी आहे ही त्याचा फंड ज्या सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करते त्या सिक्युरिटीज कोणाच्या तरी कस्टोडियन मध्ये ठेवणं त्यांना बंधनकारक असतं. आणि ही कोणाची तरी कस्टोडियन म्हणजे कोण असते तर बँक कस्टोडियन असतात. पण बँक ॲज अ कस्टोडियन इतर ॲसेट ज्या आहेत त्याची कस्टोडी बँक घेते. म्हणजे सामान्य माणसाने स्वतःचं ॲसेट बँकेकडे कस्टोडियन म्हणून ठेवलं तर त्यावेळेचं ॲग्रीमेंट आणि बँका म्युच्युअल फंडची कस्टोडियन म्हणून करत असलेले ॲग्रीमेंट हे वेगळी असतात. बँकांचं म्युच्युअल फंडशी ॲज अ कस्टोडियन म्हणून जे ॲग्रीमेंट असतं हे ॲग्रीमेंट मोर इलॅबरेट आणि स्पेसिफिक असतं. सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन नुसार म्युच्युअल फंड कस्टोडियनने फंडचं प्रोटेक्शन करणं, त्याच्यानंतर आणि इतर ॲसेट पेक्षा फंडच्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट देणं आवश्यक असतं. फंड कस्टोडियन जे आहेत दे कॅन रेफ्यूज टू डिलिव्हर कॅश ऑर सिक्युरिटीज, म्हणजे कॅश किंवा सिक्युरिटी डिलिव्हर करण्याचं ते नाकारू शकतात. पण स्पेसिफाईड टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये किंवा अपॉन रिसिप्ट ऑफ प्रॉपर इन्स्ट्रक्शन, जर प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स मिळालेले असतील तर मात्र ते सिक्युरिटीची डिलिव्हरी त्यांना करावी लागते. So students, thank you for today and happy learning. We will meet in next lecture to discuss about what is structure of mutual fund industry in India. Thank you.